सतत काम करायचा कंटाळा येतोय का? घरामध्ये अचानक भांडणं वाढली आहेत, कुरबुरी वाढल्या आहेत का? असं वाटतंय का, की जे काही चालू होतं त्या कामामध्ये खूप जास्त डिले होतोय? सडन फायनान्शियल लॉसेस वाढले आहेत, असं होतंय का तुमच्याबरोबर? होत असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत नजर लागणे या विषयावरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो काही व्यक्तींचा ऑरा पॉझिटिव्ह असतो ज्यांच्याशी आपलं खूप छान जमतं आणि काही व्यक्तींचा ऑरा हा निगेटिव्ह असतो त्यांच्याशी आपलं अजिबात जमत नाही. सो जगामध्ये सगळ्या प्रकारची लोक आहेत. काहींची नजर चांगली आहे, काहींची नजर वाईट आहे. आणि अशा वेळेला जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण खूप खुश असतो, आपण एखादी गोष्ट शेअर करतो, अरे माझं असं होणार आहे, मला प्रमोशन मिळणार आहे, मला जॉबमध्ये बढती मिळणार आहे, माझं ट्रान्सफर होणार आहे, आउट ऑफ इंडिया जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप खुश होऊन काही व्यक्तींशी शेअर करतो. अशाही गोष्टी आपण शेअर करतो, की बहुतेक आता लग्न ठरेल माझं किंवा बहुतेक या युनिव्हर्सिटीमध्ये माझी ॲडमिशन होईल, असं वाटतंय मला. ही परीक्षा बहुतेक माझी चांगली जाणारच आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण खूप एक्साइटमेंटमध्ये कधीतरी शेअर करतो आणि त्या ज्या गोष्टी होणार असतात त्या सडनली होत नाहीत. डिले होतात किंवा होतच नाहीत. या प्रकारचे अनुभव तुम्हालाही आले आहेत का? यालाच म्हणतो आपण नजर लागणं. तर ही जी नजर लागते ही ओळखायची कशी? सगळ्यात पहिले जे होणार होतं काम ते होत नाही. दुसरं, रेग्युलर आपलं जे रुटीन आहे चालू, त्याच्यामध्ये आपल्याला सतत कंटाळा यायला लागतो, सतत आळशीपणा वाटतो. ते जे रेग्युलर रुटीन चालू असतं तेही नकोसं वाटायला लागतं, चिडचिड व्हायला लागते. चिडचिड स्वतःवरही होते, आजूबाजूच्या व्यक्तींवरतीही होते. त्याच्यामुळे घरामध्ये कुरबुरी, भांडणं सतत व्हायला लागतात. या भांडणांमुळे घरामध्ये जी शांतता होते ती नाहीशी होते. सततच्या चिडचिडीमुळे घरामधलं वातावरण पूर्णपणे बिघडून जातं आणि आपण विचार करत राहतो, हे असं का होतंय सडनली? दुसरी गोष्ट, जे कामं होणार होती आपली ती डिले झालेली आहेत. जो बिझनेस चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, पण सडनली त्याच्यामध्ये लॉसेस व्हायला लागलेले आहेत. फायनान्शियल गेन्स चांगले चालू होते, पण कुठून तरी काहीतरी खर्च निघतोय आणि पैसा जो हातात राहत होता तो टिकतच नाहीये. हातातनं सतत निघून जातोय तो पैसा. ही सगळी लक्षणं आहेत नजर लागण्याची. लहान मुलांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर लहान मुलं सडनली किरकिरी होतात, चिडचिडी होतात, खूप रडायला लागतात. तर समजून जायचं की लहान मुलांनाही नजर लागलेली आहे. अजून एक लक्षण म्हणजे घरामध्ये सतत अनारोग्य असणं, कोणी ना कोणीतरी आजारी पडणं, सततची डोकेदुखी, हेही प्रकार होतात जेव्हा नजर लागते. आता ही नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं, की एखादी व्यक्ती ज्यांच्यावर आपण काहीतरी छान गुड न्यूज शेअर केलेली असते, कुठेतरी त्यांना असं वाटलेलं असतं, "अरे वाह! ह्यांचं तर खूप छान चालू आहे, माझ्या बाबतीत काहीच घडत नाहीये." समहाऊ त्यांचे हे जे निगेटिव्ह वाइब्स आहेत ते आपल्याला हिट करतात. जर आपला ऑरा स्ट्रॉंग नसेल, जर आपण तेवढे स्ट्रॉंग नसू मनाने किंवा इमोशनली, तर त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला हिट करतात आणि तिथूनच सुरुवात होते ह्या सगळ्या कुरबुरींची. आता याच्यावरती उपाय काय आहेत? जाणून घेऊया. सगळ्यात पहिले जर आळशीपणा वाटत असेल, रोजच्या रोज कामं करताना थकवा जाणवत असेल, दमून जात असाल तुम्ही, तर सगळ्यात पहिले मेडिकल टेस्ट करून घ्यायच्या. डेफिनेटली सायंटिफिकली गोष्टी करणं सगळ्यात पहिले येतं. B12 ची कमी असणं किंवा हिमोग्लोबिन कमी होणं बायकांमध्ये हे सर्रास होतं. सो ह्या गोष्टी आधी चेक करून घेतल्या पाहिजेत, की व्हिटॅमिन B12, D3, हिमोग्लोबिन हे सगळं व्यवस्थित आहे ना? मेडिकल रिपोर्ट्स आपले व्यवस्थित आलेले आहेत. तिथे काही काळजी करण्याची गरज नाहीये. तरीही या गोष्टी जाणवतायत, तर मग आपल्याला काही रेमेडीज नक्कीच करून घ्यायला पाहिजेत. सगळ्यात पहिला उपाय क्रिस्टल्स यूज करणं. जसं हे आता माझ्या हातामध्ये आहे ब्लॅक टर्मलिन. हे जे क्रिस्टल आहे हे स्पेशली कुठल्याही निगेटिव्हिटीला आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी वापरलं जातं. आता ब्लॅक टर्मलिनचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करू शकता? फर्स्ट ऑफ ऑल हे असं क्रिस्टल वापरू शकता. दुसरं हे असे पेंडंट्स येतात. पेंडंट्स तुम्ही रोजच्या रोज गळ्यामध्ये वापरू शकता. पॉलिश्ड पेंडंट्स पण येतात आणि रॉ मध्ये पण येतात. दोन्ही प्रकारचे पेंडंट्स तुम्ही वापरू शकता. ब्लॅक टर्मलिन असं नाव आहे त्या क्रिस्टलचं. ह्याच ब्लॅक टर्मलिनचे असे छोटे-छोटे चंक्स किंवा छोटे दगड पण आपण म्हणू शकतो, असे मिळतात. ते तुम्ही घराच्या दर्शनी भागामध्ये ठेवू शकता. म्हणजे जिथनं माणूस घरात येतो, बाहेरची व्यक्ती घरामध्ये येते, तिथे समोर एखाद्या कपाटावरती किंवा शेल्फवरती तिथे जर तुमचं छान फर्निचर असेल, तर तिथे एका छोट्या बाउलमध्ये तुम्ही हे क्रिस्टल्स ठेवू शकता.
ह्या क्रिस्टल्सचं काम आहे आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी शोषून घेणं किंवा ती निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर ठेवणं. सो ब्लॅक टर्मलिन हा एक खूप छान क्रिस्टल आहे निगेटिव्हिटी पासून स्वतःचं प्रोटेक्शन किंवा स्वतःच्या घराचं प्रोटेक्शन करण्यासाठी. उपाय नंबर 2, जे बाहेर कामाला जातात, जे कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये आहेत किंवा कुठे शाळेत शिकवत असाल, कुठेही तुम्ही कामाला असाल. तुम्ही जेव्हा बाहेर जाता घराच्या, त्यावेळेला तुमच्या बॅगमध्ये रोजची जी कामाची बॅग आहे किंवा पर्समध्ये एक छोटंसं हळकुंड आणि तमालपत्र असं एकत्र एखाद्या रुमालामध्ये ठेवून किंवा झिपलाईनचे छोटे पाउचेस येतात त्याच्यामध्येही तुम्ही ठेवू शकता आणि ते तुमच्याबरोबर कॅरी करू शकता. म्हणजे ऑफिसच्या ठिकाणी असं होतं, की आपण खूप चांगले काम करतोय, त्यामुळे इतरांची आपल्यावरती जेलसी असते किंवा ते जळतात आपल्यावरती. सो त्याच्यासाठी म्हणून हा उपाय आहे. मगाशी जे मी क्रिस्टल सांगितलं ब्लॅक टर्मलिन तेही तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये याच्याबरोबर कॅरी करू शकता. उपाय नंबर 3, बऱ्याच वेळेला आपल्याला माहित असतं, की बाहेरून जी व्यक्ती येणार आहे आपल्या घरामध्ये ती कशी आहे, त्यांची नजर कशी आहे. आपल्याला आपल्या काही नातेवाईकांबद्दलही माहित असतं, की हे लोक कसे आहेत. मग अशा वेळेला आपण काय उपाय करू शकतो, की एकतर तुमच्या हॉलच्या कॉर्नर्समध्ये वाटीमध्ये पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक सॉल्ट हे तुम्ही ठेवू शकता. आणि 24 तासानंतर ते सॉल्ट जे आहे ते डिस्कार्ड करायचं. म्हणजे सिंपल कागदामध्ये गुंडाळून टाकून द्यायचं किंवा लहानपणी जशी आपली नजर काढली जायची, की तव्यावरती ते जाळून टाकायचं. तसंही तुम्ही डिस्कार्ड करू शकता. उपाय नंबर 4, घरामध्ये रोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्ती किंवा धूप हा लावलाच गेला पाहिजे. शक्य असेल तर आपल्या घराच्या नॉर्थ कॉर्नरमध्ये भीमसेनी कापूर लावू शकता. त्याच्यामुळे घरामध्ये खूप छान एकतर सुगंध असतो आणि व्हायब्रेशन्स पण खूप छान होतात घराचे. शिवाय डेली हनुमान चालीसा ऐकणं, रामरक्षा ऐकणं, स्पेशली जिथे लहान मुलं आहेत, ज्या घरांमध्ये छोटी बाळं आहेत, त्यांच्यासाठी तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या कानावरनं रामरक्षा किंवा हनुमान चालीसा जाणं, हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. स्पेशली जेव्हा नजर लागते लहान मुलांना, मीठ मोहरी उतरवणं हे तर प्रकार आपण करतोच, पण ह्या गोष्टींनीही लहान मुलांसाठी खूप फायदा होतो. शिवाय जे मी क्रिस्टल सांगितलं ब्लॅक टर्मलिन, जिथेही लहान मुलं झोपतात, त्यांच्या तुम्ही उशीखाली किंवा गादीखाली हे क्रिस्टल्स ठेवू शकतात. आता गादीखाली याच्यासाठी की ऑब्व्हियसली त्यांचा हात लागणार नाही आणि ते तिकडे सेफ राहील किंवा ते ज्या एरियामध्ये झोपतात तिथे आजूबाजूला कुठल्याही शेल्फमध्ये तुम्ही ब्लॅक टर्मलिन हे लहान मुलांनाही नजर लागू नये म्हणून वापरू शकता. लहान मुलांची नजर कधी काढावी? पौर्णिमा आणि अमावास्येला तर डेफिनेटली काढावी. शिवाय अजून एक आपल्या घरासाठी आपण करू शकतो, की उंबरठा जो असतो आपल्या घराचा, त्याच्या बाहेरच्या साईडला हळदीची लाईन काढायची आहे किंवा हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचं. हाही एक उपाय आहे घराची नजर उतरवण्यासाठी. उपाय नंबर 5, स्विचवर्ड्सचा यूज करणं. सेज गार्ड तुमच्या स्क्रीनवरती आलं असेल आता. सेज गार्ड हे डाव्या हातावरती लिहायचं आहे. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल, की एखादं काम जे खूप महत्वाचं आहे, त्या कामाची तुम्हाला अत्यंत गरज आहे, पण काहीतरी 19-20 होऊ शकतं त्याच्यामध्ये, कोणाची काही नजर लागू शकते, ते काम बिघडू शकतं. अशा वेळेला बाहेर जाताना तुम्ही लेफ्ट हँडवरती सेज गार्ड असं लिहू शकता आणि ते चॅन्टही करू शकता. म्हणजे कामाला निघालाय तिथे पोहोचेपर्यंत सेज गार्ड असं म्हणत राहिलं तरीही चालेल. लेफ्ट हँड वरती लिहिलं तरी चालेल. ब्लू पेननी लिहायचं आहे आणि सगळे लेटर्स हे त्याच्यातले कॅपिटल असले पाहिजेत. हे झाले 5 उपाय जे आपण करू शकतो नजर लागू नये म्हणून. भेटूया पुढच्या भागामध्ये. श्री गणेशा नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.